हिवाळा चालू झाला की बाजारात छान पावटा यायला चालू होतो. आमच्या सांगली साईडला चुनूला पावटा मिळतो, जो चवीला एकदम उत्तम लागतो. त्याच पावट्याचा आज मी पावटा भात बनवत आहे. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडे मसाले ॲड करून घेतले. थोडं तेलामध्ये परतवून त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली. ती देखील थोडा वेळ परतवून घेतली. आता मी इकडे पातीचा लसूण चिरून घेतला आहे. तुम्ही आपली नेहमीची आलं लसूण पेस्ट टाकू शकता. लसूण थोडा वेळ परतवून झाला की यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे टाकून कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो देखील छान यामध्ये भाजून घ्यायचे. आता मी भात कढईत बनवत आहे. तुम्हाला झटपट हवा असल्यास कुकरमध्ये करू शकता. आता यामध्ये हिरवा हरभरा आणि मेन इन्ग्रेडियंट जो आहे आपला पावटा, तो यामध्ये टाकून घेत आहे. आता यामध्ये कोणतेही मसाले लगेच न टाकता थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचं. तेलामध्ये भाजल्यानंतर काय होतं की जो रॉ स्मेल असतो ना भाज्यांचा, तो निघून जातो. त्यामुळे थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचं. नंतर यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट टाकून थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं. 1-5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. थोडं पाणी सुटलं त्याला की त्यामध्ये धुवून 10 मिनिटं भिजवलेला तांदूळ टाकून घ्यायचा. एक उकळी निघाली की यामध्ये मीठ आणि गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकून मस्त ढवळून झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा. कमी साहित्यामध्ये एकदम झणझणीत पावटा भात बनवून तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते देखील नक्की करून बघा. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.